श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. प्रेम भक्तांनो, हा व्हिडिओ स्किप करण्याआधी एक प्रामाणिकपणे प्रश्न विचारू का? तुम्ही कधी असा दिवस अनुभवला आहे का जिथे खूप मेहनत करूनही हातात काहीच राहत नाही? तुमच्या घरात कधी असं होतं का, महिन्याच्या शेवटी गणित जुळत नाही, मनात चिंता, डोक्यात विचार, आणि मग शांतपणे एकच प्रश्न पडतो, मी एवढं करतोय तरी माझ्यासोबत असं का? जर हा प्रश्न तुमच्याही मनात असेल तर आजचा हा स्वामींचा संदेश फक्त योगायोग नाही, पुढे जो मंत्र जप आहे तो तुमच्यासाठी आहे. फक्त एक विनंती आहे, जर खरंच तुमचा स्वामींवर विश्वास असेल आणि तुम्ही सर्व अडचणींवर उपाय शोधत असाल तर कृपया व्हिडिओ स्किप करू नका, भाग्यवंत ठराल. काल रात्री झोप येत नव्हती ना, डोक्यात सतत तेच विचार फिरत होते. पुढे काय होणार, पैसे कसे जमू, हे सगळं कधी ठीक होणार. आणि आज सकाळी उठलात पण मन अजूनही जडच आहे. तुम्ही खूप मेहनत करता पण रिकॉग्निशन मिळत नाही, घरात शांतता नाही, सतत तणाव, मनात एकटेपणा. लोक आहेत पण आपले वाटत नाहीत, घरात सगळे आहेत पण तरीही एकटेपणा वाटतोय. तुम्ही हसता पण आतून तुटलेले आहात. जर हे सगळं तुमच्या सोबतही घडत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. हे सगळं नॉर्मल नाही, हे संकेत आहेत की तुम्हाला दिशा बदलायची आहे. आज आहे अक्षय तृतीया आणि मी आज जे सांगणार आहे ती फक्त माहिती नाही, ते उपाय आहे. अक्षय म्हणजे जे कधीही संपत नाही, जे वाढतच राहतं. आपल्या धर्मग्रंथामध्ये सांगितलं आहे की आजचा दिवस हा 3.5 मुहूर्तापैकी एक आहे, ज्यासाठी कुठल्याही मुहूर्त पाहण्याची गरज नसते, कारण आजचा संपूर्ण दिवस स्वतःचा शुभत्व घेऊन येतो. असं मानलं जातं की आजच्या दिवशी केलेलं दान, जप, प्रार्थना अक्षय म्हणजेच कधी न संपणारं फळ आहे. पण एक सत्य सांगू का, अक्षय तृतीया म्हणजे फक्त सोने खरेदी नाही. खरं अक्षय काय आहे हे माहीत आहे? चांगलं कर्म, कोणाला दिलेली मदत, मनापासून केलेलं नामस्मरण आणि शुद्ध हेतू. आज तुम्ही जे कराल ते त्यात शतपटीने वाढ होईल. आज तुम्ही कोणाला मदत केली तर ती कृपा वाढत राहील. आज तुम्ही मनापासून प्रार्थना केली तर ती थेट स्वामींपर्यंत पोहोचेल. आणि स्वामी म्हणतात, तू एवढा घाबरून का बसलायस, मी आहे ना. तू रोज धडपड करतोयस पण विश्वास ठेवत नाही. तू पैसा मागतोयस पण मार्ग मागत नाहीत. आजचा दिवस तुला रिकामा जाण्यासाठी नाही दिला. आज जे करशील ते वाढत राहील. महाभारतामध्ये एक प्रसंग सांगितला आहे. पांडव वनवासात होते आणि रोज अन्नाची चिंता. द्रौपदी खूप त्रासात होती. ती श्रीकृष्णाला प्रार्थना करते, प्रभू आता आम्हाला वाचवा. त्यावेळी श्रीकृष्णाने तिला अक्षय पात्र दिलं आणि म्हणाले, जोपर्यंत तू श्रद्धेने देत राहशील तोपर्यंत हे पात्र कधी रिकामं होणार नाही. हा फक्त चमत्कार नव्हता, हा संदेश होता. जिथे श्रद्धा आणि दान आहे तिथे कधीही अभाव राहत नाही. आज खूप साधी आणि सहज होणारी कामं करा. मोठं काही करायची गरज नाही. घराबाहेर पडा, एखाद्या गरजूंना काहीतरी द्या, अन्न, पाणी, कपडे, आणि मग 5 मिनिटं शांत बसा आणि स्वामींचं नाव घ्या. बस इतकंच. आजचा दिवस एनर्जी रिसेट करतो. आज तुम्ही जे बदलाल तेच तुमचं येणारं भविष्य ठरवेल. जर तुम्हाला आतून वाटत असेल, हो मला बदल हवा आहे, तर कमेंटमध्ये लिहा, आजपासून नवी सुरुवात. आपण सगळे याच साध्या चुका करतो. आपण फक्त मागतो पण देत नाही. आपण फक्त चिंता करतो पण शांत बसत नाही. आजचा एक छोटा बदल करा. मन शांत करा, कृतज्ञता ठेवा आणि शक्य असेल तेवढं दान करा. अक्कलकोट जवळचा एक माणूस दिवसभर काम करूनही त्याचं घर चालत नव्हतं. पत्नी आजारी, घरात लहान मुलं, हातात फक्त 2 रुपये. त्या दिवशी त्यानं ठरवलं आज काहीतरी करायचं. तो स्वामींच्या दर्शनाला गेला. डोळ्यात पाणी, आवाज थरथरत होता. तो मनात म्हणाला, स्वामी हा माझ्याकडे उरलेला शेवटचा पैसा आहे, मी काय करू? तेवढ्यात मंदिराबाहेर एक भिकारी बसलेला दिसला. भुकेला, अशक्त. क्षणभर तो थांबला. मनात विचार आला, हा पैसे याला दिला तर माझ्या घरी काय? पण लगेच त्याच्या अंतर्मनातून दुसरा आवाज आला, स्वामींवर विश्वास आहे ना? आणि त्याने तो शेवटचा पैसा त्या भिकाऱ्याला दिला आणि रिकाम्या हाताने घरी निघाला. रस्त्यात त्याला एक अनोळखीचा माणूस भेटला. तो म्हणाला, अरे मी तुला शोधत होतो, माझ्याकडे काम आहे, आजपासून सुरू कर. त्या कामातून त्याला नियमित उत्पन्न सुरू झालं आणि काही महिन्यात जिथे 2 रुपयाची चिंता होती तिथे स्थिरता आली. कारण काय? स्वामींनी त्याला पैसा दिला नाही पण विश्वासाची परीक्षा घेऊन मार्ग उघडला. जर तुम्ही आजपासून तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल करणार असाल
तर कमेंटमध्ये लिहा, स्वामी मी तयार आहे. हे इतरांसाठी नाही, हे तुमचं कमेंटमेंट आहे. एक व्यापारी खूप पैसा कमवत होता, पण मनात अहंकार, हे सगळं मी कमावलंय. एकदा तो स्वामींच्या दर्शनासाठी गेला, पण मनात नम्रता नव्हती. स्वामी त्याच्याकडे पाहून हसले आणि काहीच बोलले नाहीत. काही महिन्यात त्यांचा व्यवसाय खाली जायला लागला. तोटा, कर्ज, तणाव. तो पुन्हा स्वामींकडे आला. यावेळी नम्रतेने तो म्हणाला, स्वामी मला समजलं, मी चुकलो. स्वामी म्हणाले, आता समजलं, जे आहे ते तुझं नाही, ते माझं आहे. मी तुला दिलं होतं. त्या दिवसापासून त्या व्यापाऱ्याने बदल केला. दान सुरू केलं, लोकांना मदत केली, अहंकार सोडला. हळूहळू त्याचा व्यवसाय पुन्हा वाढला. पण यावेळी तो बदललेला होता. त्याच्याकडे पैसा होता, पण आता समाधानही होतं. आता स्वतःला एक प्रश्न विचारा, तुम्ही खरंच बदलायला तयार आहात का, की फक्त ऐकून पुढे जाणार आहात? आजचा दिवस परत येणार नाही, पण आज घेतलेले निर्णय तुमचं आयुष्य बदलू शकतो. डोळे बंद करा आणि मनात एकदा बोला, स्वामी आजपासून मी बदललो. तुम्ही फक्त माझ्या सोबत राहा. मला फक्त पैसा नको, मला योग्य मार्ग द्या, मला स्थिरता द्या, मला समाधान द्या. आज आपण सगळे मिळून श्री स्वामी समर्थांच्या कृपेने एक असा मंत्र जपूया, जो केवळ दहन नाही, तर स्थैर्य, संधी आणि समाधान देतो. मंत्र असा आहे, ओम ह्रीं श्रीं क्लीं श्री स्वामी समर्थाय नमः. ह्रीं म्हणजे अंतर्गत शक्ती, अडथळे दूर. श्रीं म्हणजे लक्ष्मी तत्व, धन समृद्धी. आणि क्लीं म्हणजे आकर्षण शक्ती, म्हणजे संधी, लोक, लाभ. हा मंत्र लोभासाठी नाही, योग्य मार्गाने धन, स्थिरता मिळवण्यासाठी आहे. म्हणून प्रामाणिकपणे राहा, चुकीचे मार्ग टाळा. शक्य असेल तर थोडे दान करा. हा जप सुरू करण्याआधी मनात किंवा हलक्या आवाजात एक संकल्प बोला, स्वामी माझ्या जीवनातील आर्थिक अडचणी दूर करा. मला योग्य मार्ग, योग्य संधी आणि स्थिर धनप्राप्ती द्या. आणि विश्वास ठेवा, आजपासून काहीतरी नवीन सुरू झाला आहे. हा जप पूर्ण ऐका, मध्ये स्किप करू नका. चला तर मग मंत्राला सुरुवात करूया. तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका. ओम ह्रीं श्रीं क्लीं श्री स्वामी समर्थाय नमः. 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 ओम ह्रीं श्रीं क्लीं श्री स्वामी समर्थाय नमः.
स्वामी समर्थाय नमः। ॐ ह्रीं श्रीं क्लीं श्री 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 स्वामी समर्थाय नमः। ॐ ह्रीं श्रीं
क्लीं श्री स्वामी समर्थाय नमः। ॐ ह्रीं श्रीं क्लीं श्री स्वामी समर्थाय नमः। ॐ ह्रीं श्रीं क्लीं श्री स्वामी समर्थाय नमः। ॐ ह्रीं श्रीं क्लीं श्री स्वामी समर्थाय नमः। ॐ ह्रीं श्रीं क्लीं श्री स्वामी समर्थाय नमः। ॐ ह्रीं श्रीं क्लीं श्री स्वामी समर्थाय नमः। ॐ ह्रीं श्रीं क्लीं श्री स्वामी समर्थाय नमः। ॐ ह्रीं श्रीं क्लीं श्री स्वामी समर्थाय नमः। ॐ ह्रीं श्रीं क्लीं श्री स्वामी समर्थाय नमः। ॐ ह्रीं श्रीं क्लीं श्री स्वामी समर्थाय नमः। ॐ ह्रीं श्रीं क्लीं श्री स्वामी समर्थाय नमः। ॐ ह्रीं श्रीं क्लीं श्री स्वामी समर्थाय नमः। ॐ ह्रीं श्रीं क्लीं श्री स्वामी समर्थाय नमः। ॐ ह्रीं श्रीं क्लीं श्री स्वामी समर्थाय नमः। ॐ ह्रीं श्रीं क्लीं श्री स्वामी समर्थाय नमः। ॐ ह्रीं श्रीं क्लीं श्री स्वामी समर्थाय नमः। ॐ ह्रीं श्रीं क्लीं श्री स्वामी समर्थाय नमः। ॐ ह्रीं श्रीं क्लीं श्री स्वामी समर्थाय नमः। ॐ ह्रीं श्रीं क्लीं श्री स्वामी समर्थाय नमः। ॐ ह्रीं श्रीं क्लीं श्री स्वामी समर्थाय नमः। ॐ ह्रीं श्रीं क्लीं श्री स्वामी समर्थाय नमः। ॐ ह्रीं श्रीं क्लीं श्री स्वामी समर्थाय नमः। ॐ ह्रीं श्रीं क्लीं श्री स्वामी समर्थाय नमः। ॐ ह्रीं श्रीं क्लीं श्री स्वामी समर्थाय नमः। ॐ ह्रीं श्रीं क्लीं श्री स्वामी समर्थाय नमः। ॐ ह्रीं श्रीं क्लीं श्री स्वामी समर्थाय नमः। ॐ ह्रीं श्रीं क्लीं श्री स्वामी समर्थाय नमः। ॐ ह्रीं श्रीं क्लीं श्री स्वामी समर्थाय नमः। ॐ ह्रीं श्रीं क्लीं श्री स्वामी समर्थाय नमः। ॐ ह्रीं श्रीं क्लीं श्री स्वामी समर्थाय नमः। ॐ ह्रीं श्रीं क्लीं श्री स्वामी समर्थाय नमः। ॐ ह्रीं श्रीं क्लीं श्री स्वामी समर्थाय नमः। ॐ ह्रीं श्रीं क्लीं श्री स्वामी समर्थाय नमः। ॐ ह्रीं श्रीं क्लीं श्री स्वामी समर्थाय नमः। ॐ ह्रीं श्रीं क्लीं श्री स्वामी समर्थाय नमः। ॐ ह्रीं श्रीं क्लीं श्री स्वामी समर्थाय नमः। ॐ ह्रीं श्रीं क्लीं श्री
स्वामी समर्थाय नमः। ओम ह्रीं श्रीं क्लीं श्री स्वामी समर्थाय नमः। ओम ह्रीं श्रीं क्लीं श्री स्वामी समर्थाय नमः। ओम ह्रीं श्रीं क्लीं श्री स्वामी समर्थाय नमः। ओम ह्रीं श्रीं क्लीं श्री स्वामी समर्थाय नमः। ओम ह्रीं श्रीं क्लीं श्री स्वामी समर्थाय नमः। ओम ह्रीं श्रीं क्लीं श्री स्वामी समर्थाय नमः। ओम ह्रीं श्रीं क्लीं श्री स्वामी समर्थाय नमः। ओम ह्रीं श्रीं क्लीं श्री स्वामी समर्थाय नमः। ओम ह्रीं श्रीं क्लीं श्री स्वामी समर्थाय नमः। ओम ह्रीं श्रीं क्लीं श्री स्वामी समर्थाय नमः। ओम ह्रीं श्रीं क्लीं श्री स्वामी समर्थाय नमः। ओम ह्रीं श्रीं क्लीं श्री स्वामी समर्थाय नमः। ओम ह्रीं श्रीं क्लीं श्री स्वामी समर्थाय नमः। ओम ह्रीं श्रीं क्लीं श्री स्वामी समर्थाय नमः। ओम ह्रीं श्रीं क्लीं श्री स्वामी समर्थाय नमः। ओम ह्रीं श्रीं क्लीं श्री स्वामी समर्थाय नमः। ओम ह्रीं श्रीं क्लीं श्री स्वामी समर्थाय नमः। ओम ह्रीं श्रीं क्लीं श्री स्वामी समर्थाय नमः। ओम ह्रीं श्रीं क्लीं श्री स्वामी समर्थाय नमः। ओम ह्रीं श्रीं क्लीं श्री स्वामी समर्थाय नमः। ओम ह्रीं श्रीं क्लीं श्री स्वामी समर्थाय नमः। ओम ह्रीं श्रीं क्लीं श्री स्वामी समर्थाय नमः। ओम ह्रीं श्रीं क्लीं श्री स्वामी समर्थाय नमः। ओम ह्रीं श्रीं क्लीं श्री स्वामी समर्थाय नमः। ओम ह्रीं श्रीं क्लीं श्री स्वामी समर्थाय नमः। ओम ह्रीं श्रीं क्लीं श्री स्वामी समर्थाय नमः। ओम ह्रीं श्रीं क्लीं श्री स्वामी समर्थाय नमः। ओम ह्रीं श्रीं क्लीं श्री स्वामी समर्थाय नमः। ओम ह्रीं श्रीं क्लीं श्री स्वामी समर्थाय नमः। ओम ह्रीं श्रीं क्लीं श्री स्वामी समर्थाय नमः। ओम ह्रीं श्रीं क्लीं श्री स्वामी समर्थाय नमः। ओम ह्रीं श्रीं क्लीं श्री स्वामी समर्थाय नमः। ओम ह्रीं श्रीं क्लीं श्री स्वामी समर्थाय नमः। ओम ह्रीं श्रीं क्लीं श्री स्वामी समर्थाय नमः। ओम ह्रीं श्रीं क्लीं श्री स्वामी समर्थाय नमः। ओम ह्रीं श्रीं क्लीं श्री
स्वामी समर्थाय नमः। ॐ ह्रीं श्रीं क्लीं श्री स्वामी समर्थाय नमः। ॐ ह्रीं श्रीं क्लीं श्री स्वामी समर्थाय नमः। ॐ ह्रीं श्रीं क्लीं श्री स्वामी समर्थाय नमः। ॐ ह्रीं श्रीं क्लीं श्री स्वामी समर्थाय नमः। ॐ ह्रीं श्रीं क्लीं श्री स्वामी समर्थाय नमः। ॐ ह्रीं श्रीं क्लीं श्री स्वामी समर्थाय नमः। ॐ ह्रीं श्रीं क्लीं श्री स्वामी समर्थाय नमः। ॐ ह्रीं श्रीं क्लीं श्री स्वामी समर्थाय नमः। ॐ ह्रीं श्रीं क्लीं श्री स्वामी समर्थाय नमः। ॐ ह्रीं श्रीं क्लीं श्री स्वामी समर्थाय नमः। ॐ ह्रीं श्रीं क्लीं श्री स्वामी समर्थाय नमः। ॐ ह्रीं श्रीं क्लीं श्री स्वामी समर्थाय नमः। ॐ ह्रीं श्रीं क्लीं श्री स्वामी समर्थाय नमः। ॐ ह्रीं श्रीं क्लीं श्री स्वामी समर्थाय नमः। ॐ ह्रीं श्रीं क्लीं श्री स्वामी समर्थाय नमः। ॐ ह्रीं श्रीं क्लीं श्री स्वामी समर्थाय नमः। ॐ ह्रीं श्रीं क्लीं श्री स्वामी समर्थाय नमः। ॐ ह्रीं श्रीं क्लीं श्री स्वामी समर्थाय नमः। ॐ ह्रीं श्रीं क्लीं श्री स्वामी समर्थाय नमः। ॐ ह्रीं श्रीं क्लीं श्री स्वामी समर्थाय नमः। ॐ ह्रीं श्रीं क्लीं श्री स्वामी समर्थाय नमः। ॐ ह्रीं श्रीं क्लीं श्री स्वामी समर्थाय नमः। ॐ ह्रीं श्रीं क्लीं श्री स्वामी समर्थाय नमः। ॐ ह्रीं श्रीं क्लीं श्री स्वामी समर्थाय नमः। ॐ ह्रीं श्रीं क्लीं श्री स्वामी समर्थाय नमः। ॐ ह्रीं श्रीं क्लीं श्री स्वामी समर्थाय नमः। ॐ ह्रीं श्रीं क्लीं श्री स्वामी समर्थाय नमः। ॐ ह्रीं श्रीं क्लीं श्री स्वामी समर्थाय नमः। ॐ ह्रीं श्रीं क्लीं श्री स्वामी समर्थाय नमः। ॐ ह्रीं श्रीं क्लीं श्री स्वामी समर्थाय नमः। ॐ ह्रीं श्रीं क्लीं श्री स्वामी समर्थाय नमः। ॐ ह्रीं श्रीं क्लीं श्री स्वामी समर्थाय नमः। ॐ ह्रीं श्रीं क्लीं श्री स्वामी समर्थाय नमः। ॐ ह्रीं श्रीं क्लीं श्री स्वामी समर्थाय नमः। ॐ ह्रीं श्रीं क्लीं श्री स्वामी समर्थाय नमः। ॐ ह्रीं श्रीं क्लीं श्री स्वामी
समर्थाय नमः। ॐ ह्रीं श्रीं क्लीं श्री स्वामी समर्थाय नमः। ॐ ह्रीं श्रीं क्लीं श्री स्वामी समर्थाय नमः। ॐ ह्रीं श्रीं क्लीं श्री स्वामी समर्थाय नमः। ॐ ह्रीं श्रीं क्लीं श्री स्वामी समर्थाय नमः। ॐ ह्रीं श्रीं क्लीं श्री स्वामी समर्थाय नमः। ॐ ह्रीं श्रीं क्लीं श्री स्वामी समर्थाय नमः। ॐ ह्रीं श्रीं क्लीं श्री स्वामी समर्थाय नमः। ॐ ह्रीं श्रीं क्लीं श्री स्वामी समर्थाय नमः। ॐ ह्रीं श्रीं क्लीं श्री स्वामी समर्थाय नमः। ॐ ह्रीं श्रीं क्लीं श्री स्वामी समर्थाय नमः। ॐ ह्रीं श्रीं क्लीं श्री स्वामी समर्थाय नमः। ॐ ह्रीं श्रीं क्लीं श्री स्वामी समर्थाय नमः। ॐ ह्रीं श्रीं क्लीं श्री स्वामी समर्थाय नमः। ॐ ह्रीं श्रीं क्लीं श्री स्वामी समर्थाय नमः। ॐ ह्रीं श्रीं क्लीं श्री स्वामी समर्थाय नमः। ॐ ह्रीं श्रीं क्लीं श्री स्वामी समर्थाय नमः। ॐ ह्रीं श्रीं क्लीं श्री स्वामी समर्थाय नमः। ॐ ह्रीं श्रीं क्लीं श्री स्वामी समर्थाय नमः। ॐ ह्रीं श्रीं क्लीं श्री स्वामी समर्थाय नमः। ॐ ह्रीं श्रीं क्लीं श्री स्वामी समर्थाय नमः। ॐ ह्रीं श्रीं क्लीं श्री स्वामी समर्थाय नमः।